हे बघा कसं दिसते बुवा. सरस्वती पास. भाई एक नंबर. आल्यापासून माझं ब्लॉग वगैरे चालू होतं, शूट करत होतो आज. त्यांना काय वाटलं की म्हणजे एखादं ऑफिसर लोक चेक करायला येतं, त्यांना तसं वाटलं की त्यांचं कोणतं म्हणजे लेन्स कार्ड कोणतं आहे असं वाटलं. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक ब्लॉग. तर मित्रांनो आज सकाळी आता 10 वाजलेत. विवेकला लेन्स कार्डमधून जाऊन चष्मा घेऊन यायचा आहे. विवेक तयार झाला आणि मी आणि विवेक चाललो आहे आता. लॅपटॉप इथं असंच ठेवलं त्याला. तर आता जाऊन येऊया. त्याला नॉर्मल जसा चष्मा लागला नाही त्याला, पण त्याला असाच घ्यायचा आहे. त्याला चष्मा एक घालायसाठी गॉगल टाईपमधलंच घ्यायचा आहे. तर बघू आता जाऊन घेऊन येऊया त्याला. आता माऊलीचा फोन आला, तर माऊली बी यायला लागला आहे आता. माऊली पपई घेऊन येतो म्हणलं आहे, कारण की आमच्या रूमवर द्राक्ष आहे. येतो काही ना काही करून जातो आहे. आता भाऊ पपई घेऊन येतो म्हणला आहे. फोन केला आज चक्क माऊल्यानं पहिल्यांदा फोन केला आहे की पपई घेऊन येऊ का खायला. बहुतेक सरत नसेल त्याला, त्यामुळे ती घेऊन यायला लागले असं वाटायला लागले मला. पपई आता आणायला लागला आहे माऊली. बघू आता. वेग बी तयार आहे आता. चले वेग सॉस चालू आहे. येताना घेऊन या तुम्ही. मग मी बघतोय डिटर्जंट मागवतो. गांजा मार के आता हे माऊली यायला लागलाय. पपई खावा आता तुम्ही. माऊली आला पपई दाव एवढी पपई आणली. पपईला का माऊली पपई घेऊन आलाय. भाऊ पपई ह्याच्यातल्या अर्धीच खायला. मग काय एवढी पपई घेऊन आलाय. ती 4 दिवस झाले रूम पडलेली असेल, पाक सुकली पाक सगळं. नाही आपण ताव घेतली मॉल मध्ये माहिती का, तावाच्या वरती. राईट होय रे माऊल्या. सरत नसल्या आणून देतो काय सुहासला. सुहासला सरत नाही म्हणून आणून देतोय. सुहास धर बाबा खा पपई. बघ सर आता आम्ही निघालोय आता चष्मा घ्यायला. फक्त चांगला असा चष्मा देतं, नाही तर उघड राहायला व्हायचा जाऊन हेल्पटा. एक गाडी बी ना आमच्याकडे चालू ऊन बी पडलाय. ह्याचं काही कळत नाही एक. आम्ही दूध एक बंद केलं आहे आता, कारण की बरं म्हणजे कसं व्हायचं, आम्ही दूध घ्यायचो. दूध यायचं सकाळी लवकर, उठायचं सगळी 10 वाजता. ते दूध वर यायचं 10-11 वाजता आणायचं, तापवायचं 1 वाजता. तो पूर्ण खराब होत होतं दूध. बंदच केलं, त्यापेक्षा नको कोणतं दूध. उन्हाळ्यात खराब होते दूध. आता भाऊ पृथ्वी आल्यावरच काहीतरी झालं तर झालं. पृथ्वी जरा बोलतो सगळ्यांना ना, सुहासला वगैरे असं पण ते ऑफिसला जायला 9 वाजता उठतं ना. ते ऑफिसला 9 वाजता जाते. येतो म्हणलेला पृथ्वी बी काय आला नाही आज. केळी वगैरे घ्यायच्या, केळी वगैरे सर्दी झाली. सूरज असेल हॉटेलवर 100% असणार. काय सर्दीमुळे जी डोकं दुखायला लागले, गोळी खाल्ली तेव्हा जरा बरं वाटायला लागले. मग अशी ब्लॉग काढत होतो, ह्यानं कॅमेरा घेतलेला शूट करायला टाईमला. ह्यानं पुढला फ्रंट कॅमेरा चालू केला. मी कॅमेरा धरून बोलतोय हुशारपर्यंत, परत नंतर बघतोय तर कॅमेरा चालू आहे, फ्रंट कॅमेरा चालू आहे, बॅक कॅमेरा तो ऑफ आहे. भारी आहे म्हणलं. लेन्स कार्डचं तिकडे स्टॉप आहे, तिथून आता चष्मा बघायचा आपल्याला. सो लेन्स कार्ड विवेकला घ्यायचं आता म्हणल्यावर यायला लागणार आहे. विवेकसाठी काय हो, हे लागणारच आहे. फक्त घे तेवढा चांगला असं तर घेऊया. फ्रेम आवडले तर घेऊया. मी तिथून घेतला लेन्स कार्ड म्हणून. मी सुहासनं बाय वन काय म्हणजे ऑफरमधूनच घेतलेला आम्ही दोघांनी. लेन्स कार्ड इथून घ्यायचं आता. आज काही गर्दी नाही वाटतं. कोणते बघा म्हणले?
ठेवा रे. हे घेतलं हां ठेवा ते. कसं व्हायचं यार हे काय आलंय मग आता ते बारक्या मुलांचं असतं तू यातनं फ्रेम भेटला हो नाही बरोबर ही काय अर्थ आहे मिरर काय दिसतं पण थोडं माझ्या टाईपमध्ये असतं माझा घात नाही एकदा बरोबर हिर बघू हा ही भारी दिसते लावा हां गांड्याच्या असं हे नाही ही गाडी जरा वेगळा. ही पण होतं होतं ती पण होतं नो आयडिया हे कोण कस्टमर राईट ठेवा व्यवस्थित मोकळं बॉक्स ठेवतो एक रे रेड घालू रे गाली का हे बघा कसं दिसते बुवा सरस्वती पाक भाई एक नंबर हेच घेतो हाच घे कसं वाटायला एक नंबर दिसतोय रेडवाला वगैरे हा रेडवालाच भारी रेडवालाच घेतला पाहिजे तुम्ही एक मला एक गॉगल बघतो मी चांगला हां बरेच ते आम्हा तुला एकदा होतो माझ्या यायला बघ माफिया माफिया चष्मा चूज करायला यायचं म्हटलं होय कोणता चांगला वाटला बेस्ट खावायला ट्राय करतो काय काय निवडलं लेन्स कार्डचा हे एक फायदा आहे बनवून भेटते सगळं ही बघा कोणतेही तो निवडा होता सगळं चांगलं लागतं बघू शकतो मला पण चष्माचे करते तुला खरं सांगू का माल नुसता डबाच आहे मला वाटलं ह्यात काय आहे तू बघून बघून मी तुझ्या मागं फिरून फिरून कटाळलो बघू बाबा काय तर कोणता तर घे एखादा मला त्यांना फिरून फिरून हे जाऊ काय निघलो रे कोण चिटकते हे मग त्यांना 100 चष्मा आम्ही दोघांनी ट्राय केला असतं सुहास घेऊन यायला पाहिजे ना विक हावाला ट्राय करतो बघू भारी दिसते भारी दिसते 5000 5 आहे फायनली हा घेतलाय गॉगल वेकसाठी 100 गॉगल बघितल्या वेळेस हे गावला काय तर पसंत पडलं पाहिजे ओके पण चांगले घेऊया घेऊन टाकू घेऊन टाकून हा बघा फायनली चष्मा घेतलाय वेकसाठी पे करायचा फायनली चष्मा घेतला आम्ही विषय काय झाला माहिती आहे का मी आल्यापासून माझं ब्लॉग वगैरे चालू होतं शूट करत होतो आज त्यांना काय वाटलं की म्हणजे एखादं म्हणजे त्यांचं हे असतं चेक करायला येतं त्यांना तसं वाटलं की त्यांचं कोणतं म्हणजे लेन्स काढायचं कोणतं आहे असं वाटलं त्यांच्या मनात डाऊट होता की मग त्यांना विचारावं म्हणत होतं पण त्यांनी काही विचारलं नाही आम्हाला आता जाताना म्हणलं की असं काय म्हणजे तुम्ही कोण आहे काय असं विचारलं आपला यूट्यूब चॅनलचा त्यांना मी दावला म्हणजे त्यांना डाऊट नको उगा त्यांच्यावर परत ॲक्शन होती ना
त्याने म्हणजे दुर्लक्ष केलं कस्टमर सोबत ते म्हणजे त्यात हे होतं त्यामुळं नाही म्हणलं आम्ही तसं काय नाही आमचं डेली ब्लॉग असत म्हणलं धावतो म्हणलं आम्ही तेवढंच फायनली आता ब्लॉग आम्ही चष्मा वगैरे घेतला आता वेळेसाठी चाललो रूमवर कम्प्लीट 1-1.5 तास आम्ही आत ह्याच्यामध्ये फिरत होतो पण आम्हाला पसंत पडत नव्हतं फायनली एक पडला पसंत ते आता ऑर्डर केली आता 2 दिवसांनी येईल ऑर्डर ते आता 2 दिवसांनी हेच घ्यायला आता जाऊया रूमवरती मावल्याने फोन केला मावल्याला बी घ्यायचं होतं तर मावल्या काय बोलला ना आता बघू आता जाताना पोहे घेऊन जायचं आता आम्हाला आपल्याला आतमध्ये गेल्यापासून सगळेजण ऑब्झर्व करतो माहिती आहे की कारण त्यांचं लक्ष आपल्याकडे होतं ना आपण व्हिडिओच्या क्लिप घेत होतो हो राईट प्रत्येक प्रत्येक फेम जाऊन चेक करत होतो कसे काय आहे ते. हा. त्यांना वाटलं की बाबा हे आणि आपण नाही का थोडं असं म्हणजे प्रोफेशनल व्यवस्थित गेलतो ना हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित आपलं राईट 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 तरी मी म्हणतो बरं काय मला काय वाटतं माहिती आहे का ते आपल्याकडे का बघतात त्यांना वाटतं असं टाइमपास आलेत काही असं वाटतं ना. राईट पण नाही त्यांचा पॉईंट ऑफ वेगळा होता आपल्याला पॉईंट वेगळा होता आता त्यांना असं वाटत होतं आम्ही टाइमपास करतो असं वाटत होतं पण नंतर ज्यावेळेस त्याने हे केलं त्यावेळेस मग कळलं हे विचार आपल्याबद्दल वेगळा करत होते रे म्हणजे त्यांना काय वाटलं हे कोणतं customer हा supply आहे, आलं check करायला असतं. राईट राईट आता जायचं दुकानातनं पार्सल घेऊन जायचं आहे आम्हाला पोहे बनायचं आता वेगळा अजून जॉबला जायचं आहे सुहासला कांदा चिरा सांगू आता होय हा तो असा दुकानात आलो दुकानात येथून आपल्याला पोहे घेऊन जायचं तू म्हणणार काय घ्यायचं नाही तर ट्राय करू बरोबर आहे जाऊ म्हणून तू म्हणायचं रे उगाच नेले मला घेतला पण नाही काय नाही ह्यानं मी गेल्या म्हणतो मला कायला उगाच हेल्पडा घातला म्हणतो घेतला त्यानं काय घेतले बी नाही चष्माला उगाच फिरून आलो 1 तासभर बघितलं म्हणायचं रोज वेळ वाया घालवला म्हणतो बघू काय ना काय बोलणार बघ तू काय ना काय बोलणार ते मी काय बोलणार तू त्याला बोल हं. मी बोलणार मग त्याला वाटलं नाही ही स्वतःहून बोलते मला कळतं ह्याला बरोबर आहे बरोबर आहे बघू. ती बोल मुलं- का? लहान मुला किती छान होता माहिती आहे का माझा बाचा सेम तारा दिसतो कुठलं रे ते आता बारकी बरोबर होतं ना ते पुढचं उभं राहिलं हां हां ओके पण सेम बाचा तारा दिसतो माहिती आहे का आता आलोय आम्ही गल्लीत आलोय आमच्या पोहे फायनली आता पोहे बनवायचं एक जण जॉबला मला पण खायचं. नाही लवकर बनवायचं कांदा जरा जास्त जास्त टाकला चाल थोडा कांदा कांद्याशिवाय मजा येत नाही पळायला मग कांदा पोहे कशासाठी म्हणते हातचं पोहे असतात बाबा जे कांदा आणि डिग भर पळायला सुहास नाव ठेवायला लागलेला का मग काय भांडणं लावतो तुम्ही आता दोघांची सुहास नाव ठेवते तुला ती तुझ्या पोह्यांना बघ बाबा बघ सुहास परत काय तर दुसरं टाकू खायला ब्लॉग बघितल्यावर म्हणणार आता ह्यांची खरंच अपघात करतो म्हणणार मग काय झालं? एक दिवशी वेगनं चपातीत हे टाकले जिरं टाकलेलं तसं सुहास काय तर पोह्यात टाकेल मग कोथिंबीर दामान रे मावला उगच जाऊन आलोय फिरून मला माहिती आहे डीमार्ट हे आपलं काय लेन्स कार्ड म्हणून उगच फेरी मारू 1 तासभर आम्ही फिरलोय 100 ट्राय करून बघितलं असेल मला माहिती होतं भावा मला माहिती होतं काय तुला माहित आय नो दॅट वॉज गोइंग टू हॅपन तुला काय माहित होतं असंच होणार आहे मला माहिती होतं होय का पण तुझा प्लॅन फसकटला भावा त्याने घेतलाय चष्मा हा? घेतलाय चष्मा 2 दिवसांनी येईल 14,000 एक तिथं 700 रुपयाला बी एक भेटते हा ती फ्रेम बदलून घेतली त्यांनी किती रुपयाला 28 रुपयाचा चष्मा आहे पण फर्स्ट कस्टमर त्यांनी पण 700 पर्यंत बसते मावल्या तिथं आहे ती म्हणलेली हा हाय 700-1000 पर्यंत आहे तर 7,000 पण तू घेतलं हा 700 पासून स्टार्ट आहे पण तुला मोठं क्लास हे पोहे करायचं 14 पण जातं मग त्याला म्हणलं होतं घेताना घेऊन ये. आणले ते का लक्षात नाही तर राहिलं लक्ष करायला अण्णा बाबा प्लीज तुझ्यासाठी थांबलोय बघ केवढं मोठं काल मागं फिरायला पोहे आणले राहिले काल चरून गेले काय? आगोदर चालू मी पण ते आंघोळ आंघोळ केली ना तू ते हा संडासला हे बघ मी कांदा चिरतो
फक्त पोहे चांगलं बनव. मोबाईल सांगायला लागत होतं. मी आता कांदा वगैरे चिरलाय, मला कांदा चिरून दिला. आता श्वास पोहे करेल. एवढं सगळं पोहे लागतील आता करायला. माऊलीनं पपई आणलेली, कच्चीच आहे पपई, त्यामुळे तर माऊली घेऊन आलता पपई. माऊल्या गेला घरी, बघितलेली. मी म्हणलं ही लागायची, म्हणलं मला पेटी, म्हणलं मी ह्यातलीच खाऊन गेला. पूर्ण पेटीत का मी गेली, जात जाता ठेसा रूमवरचा घेऊन गेला. मग काय तर पपई दिली म्हणजे त्याबद्दल काय लागणार आहे. फायनली आता आम्ही सगळं चिरलंही. आता करायची जिम्मेदारी विवेक किंवा सुवासची, दोघांपैकी कोणतं पोहे करायला लागतं. फायनली पृथ्वी रूमवर आलाय. पृथ्वीने आता फोन केलता, खाली आलो ये म्हणला. चालू आता खाली आणायला पृथ्वी. काल येत नाही म्हणलेला, पण आज अचानक फोन केला दुपारी, म्हणला येतोय 4 वाजता खाली ये म्हणला सामान आणायला. ते जरा बॅग वगैरे आहे ना, आता खाली चाललोय. आता पृथ्वी आला असेल खाली. आता चलो, फायनली आलाय पृथ्वी. पृथ्वीची गाडी आली, आमचा न्यू मेंबर. वेलकम. रूमवर भाऊचं स्वागत आहे. आइए, वेलकम वेलकम. पलीकडे जाऊ. पेमेंट करायला लागलाय. फायनली पृथ्वी मला वाटलं पळत येतील वाटलं लागा. फायनली आता जेवण वगैरे झालंय. आता एडिटिंग करत बसलोय. पृथ्वी आलाय मूर्ती. पृथ्वी 4 वाजता आलाय. सगळेजण बाहेर मॅच बघत बसते. आता मॅच चालू आहे बाहेर. तर मी आता एडिटिंग करायला बसलो आता रूममध्ये, बेडरूममध्ये आहे. सगळे हॉलमध्ये बसले मॅच बघत. तर फायनली मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एका पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.